पाटील साहेब, तुम्ही देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोलला आहे त्याच्यावर फार टीका होते. पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे. नेमकं काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला? मी कशी दिली बीड काय म्हणलो? व्हिडिओ त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचे सोशल मीडियावर त्यांच्या अकाउंटवर टाकला. काय म्हणलं? त्यानंतर मनात बंद हे भाजपची प्रसिद्धी करून त्यांनी सुद्धा म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोलणं चुकीचं आहे आणि चित्रा वाघ देखील यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली. नाही, मी बोललोच नाही ना. आईवर कुठं काय बोललोच नाही मी. बोललो असलं ती शब्द मागं घेऊ, काय झालं? मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी. त्याने तुम्ही शिवी दिली असं ते व्हायरल होते. ते शब्द मागे घेतो. बोललो असेल तर बोललोच नाही, पण ती शब्द मागे घेतो. काय करतो? पण आरक्षण द्या म्हणा. मग आरक्षण बी द्या, कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात. त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा, आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. इथं बोललोच नाही, ओघात बोललो बी असेल तरी ती शब्द मी मागे घेतला आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. आमच्या मोठ्याच म्हणायचं, तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये. पण स्वतःची आई दुसऱ्याच आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थाळव्यात पाडल्या होत्या. ते बी बघा, त्यावेळेस माझ्याच पोलिसाला हाणलं म्हणले होते. त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण परवागता फरवागता शेण खातो कामन धामाचा, तवा आईने दिसली का आमची तुला? कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आईने दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? चित्रा वाघ कवर शाळा संपली ती सरकारच्या. आमच्या आई रक्तात थाळलं गेलं तेव्हा कुठं मिळेल ती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पुरी रक्ताच्या थाळत पडे तो झोपली होती का तू? तेव्हा नाही तुला आमची आई दिसली? तेव्हा नाही का तुझी जाग जागी झाली? कवर थिएटर साठी दिरे कुणाच्या नादी लाग लागून लागून तू बाई येत आमजो बी बाय हे शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 केली, तो एर केल्यावर जमन का? आणि लईच माझ्या नादी लागली, मी तो सगळं काबाळ उचकीन. आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत, मला बघ येते का नाही. हो, तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोक लगेच संध्याकाळपर्यंत. उगा नादी लागू नको. तिची आईची लय माया आली तुला आमदार खासदार व्हायचं असं. आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत, आमच्या पण पोरी आहेत, आमच्या सुद्धा आई आहेत. तिच्याकडे विभाग जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी. आईला बोललो कशाला बोललो? आईला बोलत नाही. तू आई 2 लाख साडी घालीत असन म्हणून तो आहे. आमच्या फाटक्या कापड्यातली पण ती बी आहे आम्हाला प्रिय. नाटक करतो काय? काही व्हिडिओ टाकतो काय करतो? सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या? लय लागलं का? आमच्या आईचं का नाही टाकलंस? बॅड हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बायानेच हाणलं. पोलिसाला माया, तो हे पोलीस आहेत काय? ते कम नाही टाकलं रे? नाटक करतो म्हणा. माझ्या आईला बोलले तो आहे तुला प्रिय, आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस. चल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक? एक शब्द बोललो तो तू स्वतःच्या अकाउंटवर टाकतो. आम्हाला वाटलं लय शहाणा आहे. तुला वाटलं नेरेटिव्ह पसरेन आणि मी पुन्हा मपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलं लोक दूषित करीन. लोकांना काही देणं घेणं नाही. लोकांनी ओळखीला आमच्या आईला आणलं तेव्हा तू काही नाही बोलला. तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बघ. तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडे, नाही मोजीत मराठी कुणाला. आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही, तरी मी शब्द मागे घेतला. आमच्या आईचं काय रे? ये आंतरवलीत येऊन बघ. चालता येते का आमच्या माया माऊल्या? आता बाजार झोपलेल्या. चल तुला दाखवतो. काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटोळं पिटोळं केलंय चौकून. नाही ऑपरेशन होत लिलावतील नाही झालं देवेंद्र फडणवीस. आणखी काय सांगतो रे? व्हॉट्सअपला टाकतोय, कशाला टाकतो तू? आमच्या आई कमरात वाकल्यात, नाक तुटून गेले, नाक फायबरचे बसविले दुसरे. म्हणा माझ्या आईला बोलले आईवाला. कोणा शिकितो आहे? आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळं. लाज वाटली बाई तुला? मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास. तुला स्वतःची आई वाटती, बाकीच्या मराठीची आई नाही वाटत तुला?
त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली, यांनी बढती दिली सगळ्याला, मोठ्याला पोस्ट दिल्या, मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो. तुपल्या आईला आधी नाही बोललो मी, आधी मपल्या आईला हाणलं मराठ्याच्या, तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस, आधी नाही बोललो. खानदानी अवलादे आधी कोणाचाच वाटा जात नाही, जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी. मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला, आमच्यावर बोलल्यावर बोलतो. तुला हे बरं सुचलं, तू आता एवढा व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडिया टाकायचा. गॅजेट टाक ना, हैदराबादचं गॅजेट, मराठी नोंदी थेट सांग ना ओबीसीच्या नेत्याला. मी व्हॉट्सअपला टाकलंय, माझ्या सोशल मीडियाला टाकलंय की मराठ्यांचं गॅजेट आहे, सरकारी नोंदी आहेत, हैदराबादचं, सातारा संस्थांचं द्यायला लागलो. हे टाक. हे काय टाकतोस? आरक्षण दे, तुझ्या आईची पूजा करतो आम्ही. हा, तुझ्या आईला बी आमची आई म्हणतो आम्ही, बघ म्हणतो का नाही?